नागपूर दंगलीवरून आता महायुतीमध्येच दंगल सुरू झाली आहे। अजित पवारांनी केलेल्या विधानाला महायुतीमधल्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय। पाहूया काय आहे हे प्रकरण। नागपूरच्या दंगलीनंतर आता महायुतीतच वादाचे पडसाद उमटू लागले। अजित पवारांनी मुस्लिम समाजाला सुरक्षेचं आश्वासन दिलं। शुक्रवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईतल्या इस्लाम जिमखाना परिसरात इफ्तार पार्टी झाली। यावेळी जो कोणी मुस्लिम बांधवांना डोळे दाखवेल त्याला सोडणार नाही असा इशारा त्यांनी नाव न घेता नितेश राणेंना दिला। आपका भाई अजित पवार आपके साथ है। हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा तो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा। अजित पवारांच्या याच विधानाचे पडसाद आता महायुतीत उमटू लागले। अजित पवारांच्या विधानावरून भाजप आणि शिंदे गटानं निशाणा साधलाय। उस इफ्तार पार्टी में उन्होंने ये बयान दिया कि मुस्लिम लोगों पर अगर कोई भी बुरी आंखें डालेगा तो हम उनकी आंखें निकाल लेंगे। क्या मालूम नहीं है, अजित पवार ने काम लिया होगा आंखें निकालने का या आंखें साफ करने का, कुछ भी लिया होगा, हमें जानकारी नहीं है उसकी। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका ही हिंदुत्वाची आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांची साथ सोडली असली तरी भूमिका मात्र अद्यापही सोडली नाही आणि त्यामुळेच या अशा मुद्द्यांवरून महायुतीत खडाजंगी सुरू असते। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।